पार्श्वभूमीवर आर्सेनिक अल्बम ह्या होमिओपॅथिक गोळ्या नागरिकांमध्ये प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत असे आयुष मंत्रालयाच्या वतीने सुचवण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य जीवनशेठ शिंदे यांनी स्वखर्चातून या गोळ्यांचं मोफत वाटप सुरू केलंय। मंगळवारी बोरी या ठिकाणी या गोळ्यांचं वाटप करण्यात आलंय। भारत सरकारच्या आयुष मंत्रालय यांच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचं सुचवलं गेलं आणि त्यानंतर विविध ठिकाणी या गोळ्यांचं वाटपही करण्यात येत आहे। दरम्यान जुन्नर तालुक्याचे पंचायत समिती सदस्य जीवनशेठ शिंदे यांच्या वतीने देखील या गोळ्यांचं मोफत वाटप विविध गावांमध्ये करण्यात येत आहे। मंगळवारी बोरी बुद्रुक या ठिकाणी या गोळ्यांचं वाटप जीवनशेठ शिंदे यांच्या वतीने करण्यात आलं। दरम्यान ज्या नागरिकांनी मला मतदान करून निवडून दिलं त्या सर्वच नागरिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी हे सामाजिक कार्य हाती घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आणि स्वखर्चातून विविध ठिकाणी या गोळ्यांचं वाटप ते या माध्यमातून करतायत। दरम्यान याप्रसंगी त्यांनी नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृतीही केली, कशा पद्धतीने आपण आपलं संरक्षण करावं हेही सांगितलं। याचबरोबर ह्या गोळ्या कशा घ्याव्यात, त्याबाबत कोणती पथ्य पाळावी याबाबतही त्यांनी नागरिकांना माहिती दिली। बोरी या गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचा नमस्कार, मी जीवनशेठ शिंदे, पंचायत समिती सदस्य आळे बोरीगण। आज आपण या कोरोनाच्या महामारीवरती खऱ्या अर्थानं कोरोनाच्या या प्रादुर्भावाच्या संकटाला सामोरे जात असताना भारत सरकारने आयुष मंत्रालयाने नवी दिल्ली यांनी सुचवलेल्याप्रमाणे होमिओपॅथिकच्या आर्सेनिक अल्बम 30 या असलेल्या गोळ्यांचं खऱ्या अर्थानं या असलेल्या आळे बोरी गावामध्ये, त्यामध्ये आळे असेल, संतवाडी असेल, कोरवाडी असेल, वडगाव आनंद असेल आणि बोरी असेल, या 5 गावांमध्ये आज आपण सकाळपासून 9 वाजेपासून आत्तापर्यंत आपण या असलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं या ठिकाणी वाटप करत आहोत। विशेष करून या गोळ्यांचं दिलेल्या आयुष मंत्रालयाने याला प्राधान्य दिलं आहे की या कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्याच्या निमित्तानं असलेल्या नागरिकांचं आरोग्य हे निरोगी राहण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं या असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होत आहे। म्हणून आपण या बोरी गावामध्ये आज या गोळ्यांचं प्रत्येक घराघरामध्ये जाऊन या असलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं वाटप करत आहोत। विशेष करून या असलेल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण असं माहितीपत्र, या गोळ्या कशा घ्यायच्या आहेत, त्याचा वापर उपयोग कसा करायचा आहे, या परिपत्रकामध्ये संपूर्ण अशी माहिती या असलेल्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। म्हणून खऱ्या अर्थानं एक चांगला असा स्तुत्य उपक्रम असलेल्या संपूर्ण या आळे पिंपळवंडी गटाच्या आणि आळे बोरी गणाच्या सर्व मित्र परिवाराला समवेत घेऊन
हा चांगला उपक्रम मी या ठिकाणी राबवत आहे। विशेष करून असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आळे असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी यांच्या असलेल्या अंडर जे उपकेंद्र आहे या सर्व असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना बरोबरीने घेऊन त्यांची गाईडलाईन घेऊन या गोळ्या खऱ्या अर्थानं होमिओपॅथिक भंडारी मिळ असलेलं हॉस्पिटल जे आहे त्यांच्याकडे उपलब्ध करून घेतल्या आणि चांगल्या पद्धतीचं वाटप या संपूर्ण असलेल्या परिसरामध्ये आज सकाळपासून आम्ही करत आहोत। विशेष करून मी आलेल्या नागरिकांना एकच सांगू इच्छितो की मुंबई पुण्यावरनं आलेल्या जुन्नर तालुक्यातील लोकांची संख्या ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। कालच्या सर्व्हेनुसार गेले 59,000 लोक हे लॉकडाऊनपासून आपल्या तालुक्यामध्ये आलेले आहेत। तरीसुद्धा कालच्या या धर्तीवरती सावरगाव असेल, धोलवड असेल आणि मांजरवाडी असेल या ठिकाणात आढळून आलेले 7 कोरोना रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत। म्हणून आपला जो जुन्नर तालुका हा ग्रीन झोनमध्ये होता, हा जुन्नर तालुका रेड झोनमध्ये गेला आहे। म्हणून खऱ्या अर्थानं सतर्क राहण्याची ही शेवटच्या टप्प्यातली 4थ्या टप्प्यातली वेळ आलेली आहे। कारण की हा टप्पा जर आपण चांगल्या पद्धतीने पार केला तर नक्कीच या कोरोना महामारीच्या धर्तीवरती आपण या संकटातून मुक्त होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। म्हणून मी जे मुंबई पुण्यावरनं आता लोक येत आहेत त्यांना या निमित्तानं एकच विनंती करतो, स्वतःच्या घरामध्ये जर क्वारंटाईन सेपरेट होत असाल तर त्या चांगल्या ठिकाणी आपल्या घरामध्ये क्वारंटाईन व्हा। जर तुम्हाला तुमच्या सोयीसुविधा क्वारंटाईनच्या घरी नसतील सेपरेट राहण्याच्या तर आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मग बोरी असेल, आळे असेल, संतवाडी असेल, कोळवाडी असेल, वडगावानंद असेल, प्रत्येक ग्रामपंचायतीने क्वारंटाईन सेंटर हे त्या असलेल्या ग्रामपंचायतीने तयार केलं आहे। त्या ठिकाणी तुमची सोय राहण्याची आणि बाकीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तुम्ही कुठेही विनाकारण फिरू नका, कारण की हा खऱ्या अर्थानं या कोरोनाच्या धर्तीवरती एक बचावात्मक कार्य म्हणून सरकार जे नियम आणि अटी देत आहेत तुम्हामुळे या बाकीच्या नागरिकांना या ठिकाणी जो त्रास होत आहे तो त्रास होऊन देऊ नका। स्वतः घरी राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा, काळजी घ्या एवढीच या निमित्तानं विनंती करतो। आणि पुन्हा एकदा या बोरी गावाच्या संपूर्ण असलेल्या मित्र परिवाराचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे प्रत्येक घराघरात वाडी वस्तीवरती जाऊन हा चांगला उपक्रम आपण त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं कार्य आपण या सर्व पूर्ण असलेल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून करत आहोत। न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास, बोरी बुद्रुक। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।